नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये वसुंधरा नंदिनीला म्हणत असते, त्या दिवशी तुझ्या पुढे सगळेजण आरती घेण्यासाठी हात जोडून उभे होते आणि आज तू एकटीच उभी आहेस इथे. काय झालं? तुझ्या टीमने सुद्धा तुझी साथ सोडली की काय? असंच होणार. माझ्याशी पंगा घेणं तुला खूप महागात पडणार आहे नंदिनी, आणि मी तुझ्या हाताला कोणताही पुरावा लागू देणार नाही ह्याची मी तुला खात्री देते. पार्थ काव्याला म्हणत असतो, दीपकच्या साथीदाराला फक्त जीवा आणि नंदिनी ओळखतात. त्याचा चेहरा कसा आहे, तो दिसतो कसा, हे फक्त त्या दोघांना माहिती. आपल्या दोघांची तर त्याच्याशी ओळखसुद्धा नाही. आपण दोघं त्याला ओळखत असतो तर त्याला केव्हा ना पकडलं असतं आपण. काय करायचं यावरती दोघेजण कुठे सापडेल हा दीपकचा साथीदार असा विचार ते करत असतात. तर इथे सँडी त्याच्या बहिणीला म्हणत असतो, ताई इतकी क्रिटिकल कंडिशन झाली आहे, काय करायचं आपण. तर तिने नंदिनीला फोन लावलेला आहे आणि नंदिनीला ती जे काही झालेलं आहे ते सांगते आणि म्हणते, माझ्या वहिनीला बाळ झालं आहे ग आत्ताच, आणि त्याला जन्मताच काचेमध्ये ठेवलेलं आहे. मी काय करू, मला काही सुचत नाही. यावरती नंदिनी म्हणते, ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही कुठे आहात आणि तुमचा पत्ता मला पाठवा, मी लगेच इथून निघण्याची तयारी करते. आणि असं म्हणत तिने ताईला धीर दिलेला आहे. आणि आता तिथे गेल्यानंतर सँडीचा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे आणि सँडीमुळे वसुंधरा तोंडावरती पडणार आहे. पाहायला विसरू नका.